नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज 14 बातमीपत्र। बातमीच्या सुरुवातीला अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील डिग्रस येथील नवसाला पावणारे डिग्रस गावचे ग्रामदैवत जायबा महाराज यात्रेचा नारळ गावातील यात्रा कमिटीची बैठक घेऊन अध्यक्ष, उपाध्यक्ष व खजिनदार यांची निवड करून या यात्रेचा नारळ फोडण्यात आला। यात्रेसाठी अध्यक्षपदासाठी डिग्रस येथील डॉक्टर उत्तमराव कदम तर उपाध्यक्षपदी बल्ली उर्फ अनिल घोरपडे व खजिनदारपदी केशव तात्या बेल्हेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। यात्रा उत्सवाच्या काळात डिग्रस परिसरातील सर्व ज्येष्ठ आणि तरुणांनी यावर्षी सर्व गटबाजी मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने यात्रा उत्सव साजरा करण्याचा बैठकीत निर्णय घेतला। हा यात्रा उत्सव 2 दिवस चालणाऱ्या या महोत्सवामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम, लोकांच्या मनोरंजनासाठी लोककलेचे कार्यक्रम होणार असल्याची माहिती यात्रा कमिटीच्या वतीने देण्यात आली। यात्रा कमिटीच्या बैठकीला सुरुवातीला डिग्रस गावचे उपसरपंच रावसाहेब पवार यांनी म्हटलं की यात्रा महोत्सवामध्ये भांडण व वादावादी कोणीही करू नये, ही यात्रा शांततेत पार पाडावी। तसेच संदीप कोकाटे यांनीही आपलं मनोगत व्यक्त करत या सांगितलं की डिग्रस गावची यात्रा ही या पंचक्रोशीमधील सर्वात मोठी यात्रा असते, तरी बाहेरगावचे बरेचसे भाविक यात्रेसाठी येत असतात। गावातील सर्व नागरिकांनी या यात्रा महोत्सवामध्ये कुठल्याही गालबोट लागणार नाही याची काळजी घ्यावी। बैठकीचे आभार साईनाथ बेल्हेकर यांनी मानले। बैठकीमध्ये गावातील सर्व जाती धर्मातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज 14 प्रतिनिधी दीपक मकासरे, राहुरी विद्यापीठ।